Hello everyone, welcome in SRG Technical. In this lecture, in this video, we will going to learn syllabus topic 4.10 specific tariff. Okay, specific tariff म्हणजे विशिष्ट दर. Okay, एक विशिष्ट दर. There are five types of specific tariffs. Time of day tariff. Okay, time of day tariff. Time of day tariff म्हणजे दिवसाचे दर. ऑफ पीक डे तारीफ. ओके, ऑफ पीक इतर वेळचा. ओके, ऑफ पीक इथे आता ऑफ पीकचा अर्थ गर्दीचा वेळ नसलेला. ठीक आहे, म्हणजेच इतर वेळचा ऑफ पीक डे तारीफ, दिवसाच्या इतर वेळचा ऑफ पीक डे तारीफ. ओके, मॅक्झिमम डिमांड तारीफ. मॅक्झिमम डिमांड तारीफ. ओके, जास्तीचा मागणी दर. पॉवर फॅक्टर तारीफ. ओके, शक्तीच्या घटकाचा दर, पॉवर फॅक्टर तारीफ. लोड फॅक्टर तारीफ. ओके, लोड फॅक्टर आपण इलेक्ट्रिकलचा लोड फॅक्टर तारीफ. ओके, फिगर सी 4.9 स्पेसिफिक तारीफ. फिगर सी 4.9 शोज स्पेसिफिक तारीफ. स्पेसिफिक तारीफ म्हणजे विशिष्ट दर. ओके, दिस आर दी 5 स्पेसिफिक तारीफ्स. टाइम ऑफ डे तारीफ, ऑफ पीक डे तारीफ, मॅक्झिमम डिमांड तारीफ, पॉवर फॅक्टर तारीफ and load factor tariff. Okay, in this video we will going to see this 5 type specific tariff in detail. First, 4.10.1 time of day tariff. Time of day tariff म्हणजे दिवसाचा दर. ओके, टाइम ऑफ डे दिवसाच्या वेळेचा दर. ठीक आहे, टाइम ऑफ डे तारीफ. इन MSBT winter 12, summer 15, summer 17, summer 18, winter 18 exam, the question is asked on this topic, time of day tariff. What is TOD tariff? Okay, what is TOD? TOD stands for time of day. How it help in energy conservation? With the help of conceptual diagram, explain what is cogeneration. Okay, what is time of day tariff? How it helps in energy conservation? Explain time of day and peak of day tariff. Define the following term, time of day tariff. Okay, consumption varies largely throughout the day. Sorry, consumption. Okay, consumption हा व्हॅरी होत असतो. लार्ज प्रमाणात कन्झम्पशन हे व्हॅरी होत असतात थ्रूआउट द डे, दिवसामध्ये. ओके, अँड ऑर सीझन किंवा सीझनमध्ये, म्हणजे जसं की उन्हाळ्यात, हिवाळ्यात, ओके, पावसाळ्यामध्ये. सो युजेस पॅटर्न व्हॅरी अकॉर्डिंगली अँड हेन्स डिमांड. ओके, म्हणून जो यूज करण्याचा पॅटर्न आहे तो त्या पद्धतीने त्याप्रमाणे व्हॅरी होत राहतो आणि त्यांची मागणीसुद्धा व्हॅरी होत राहत असते. ओके, इन सर्टन टायमिंग. ओके, एका निश्चित टायमिंगमध्ये ऑफ डे, इन सर्टन टायमिंग ऑफ द डे, दिवसाच्या एका निश्चित टाईममध्ये इलेक्ट्रिसिटी डिमांड अटेन्स इट्स पीक. ओके, इलेक्ट्रिसिटी डिमांड जी आहे, इलेक्ट्रिसिटीची मागणी अटेन करते म्हणजे प्राप्त होते. त्यांची मागणी काय होते? पीक होते, म्हणजे जास्त होते. ओके, इट्स पीक. नॉर्मली इंडियन युटिलिटी एक्सपिरियन्स मॉर्निंग पीक. ओके, नॉर्मली काय होतं, सकाळच्या वेळेत, भारतामध्ये सकाळच्या वेळेत हा पीक डिमांड जो असतो तो वाढतो. अँड इव्हिनिंग पीक. ओके, सकाळच्या आणि संध्याकाळच्या टाईममध्ये हा पीक भारतामध्ये जनरली वाढतो. द डिमांड सप्लाय गॅप इज इन्क्रीजिंग डे बाय डे. ओके, जो डिमांड सप्लाय गॅप आहे तो इन्क्रीज होतोय डे बाय डे, दिवसागणिक. द नीड ऑफ सप्लाईंग द पीक डिमांड कॉजेस इन्क्रीजिंग जनरेशन कॅपॅसिटी अँड हेन्स कॉस्ट ऑफ जनरेशन ॲज वेल. ओके, द नीड ऑफ सप्लाईंग. ठीक आहे, द नीड ऑफ सप्लाईंग पीक डिमांड. ही पीक डिमांडची पूर्तता करण्यासाठी सप्लायची जी काय नीड आहे ती वाढत आहे. डिमांड कॉजेस, त्यामुळे जनरेशन कॅपॅसिटी काय होते, इन्क्रीज व्हायला लागले. अँड हेन्स कॉस्ट ऑफ द जनरेशन ॲज वेल. म्हणून जनरेशन कॉस्टसुद्धा काय होत आहे, वाढत आहे. ओके, पहा, सॉरी, द प्रेझेंट सिनारिओ इज, सद्यस्थितीला असा आहे की पीक पॉवर इज व्हेरी कॉस्टलियर दॅन ऑफ पीक पॉवर. ओके, पीक पॉवर इज व्हेरी कॉस्टलियर. पीक पॉवर म्हणजे सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी आपण जे मॅक्झिमम लोडमध्ये एनर्जी यूज करतो तिथील पॉवर म्हणजे पीक पॉवर हा जास्त कॉस्टलियर आहे दॅन
च्या तुलनेत ऑफ पीक पॉवर, ओके, म्हणजे जिथं कमी वेळा इतर गर्दीचा वेळ सोडून, म्हणजे जिथं लोड जास्त नाही आहे, जिथं लोड जास्त वापरला जात नाही अशी वेळ, दिवसाची अशी वेळ, ओके. पीक हॉवर सफर्स फ्रॉम द इश्यू ऑफ लिमिटेड पॉवर अवेलेबिलिटी, ओके. पीक हॉवर जे आहेत दिवसातले ते सफर करतायत, ओके. म्हणजे सफर करतायत म्हणजे ग्रस्त आहेत, नुकसान ते सहन करतायत, ओके. पीक हॉवर सफर्स फ्रॉम द इश्यू ऑफ लिमिटेड पॉवर अवेलेबिलिटी. ड्युरिंग दिस पिरियड्स सप्लायर has to generate or purchase the power at much higher cost compared to the less price paid by consumer of the same, okay. ड्युरिंग दिस पिरियड, या वेळेसाठी सप्लायर हॅज टू जनरेट, जे सप्लायर आहेत ते जनरेट करतात किंवा परचेस करतात, और परचेस द पॉवर ॲट अ मच हायर कॉस्ट, ओके. जास्तीच्या कॉस्टने, जास्तीच्या किमतीने ते काय करतात, पॉवर परचेस करतात, कम्पेअर टू लेस प्राइस पेड बाय कन्झ्युमर फॉर द सेम. हेन्स फ्लॅटरिंग ऑफ द लोड कर्व, फ्लॅटरिंग ऑफ द लोड कर्व, ओके. म्हणजे लोड कर्वची खुशामत, फ्लॅटरिंग ऑफ द लोड कर्व, दॅट इज इवन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉवर डिमांड, ओके. इवन डिस्ट्रीब्युशन म्हणजेच काय म्हणजेच की डिस्ट्रीब्युशन पॉवरची जी डिमांड आहे ती इवन ठेवायची, समान ठेवायची, ओके, थ्रू आउट द टाईम ऑफ डे, ओके. जरी असं असलं तरी सप्लायर काय करण्याचा प्रयत्न करतात की आपल्याला दिवसाचा जो काय डिमांड आहे तो इवन समान ठेवण्याचं काम किंवा सम ठेवण्याचं काम ते करतात, आणि अशा पद्धतीनं हेन्स फ्लॅटरिंग द लोड कर्वची खुशामत राखण्याचा प्रयत्न करतात, ओके. डे इज इसेन्शियल, इट हेल्प्स इन रिड्युसिंग बर्डन ऑन द सिस्टम, इट हेल्प्स इन रिड्युसिंग बर्डन ऑन दी, जो काय सिस्टमवरचा ताण आहे तो रिड्यूस करण्याचा प्रयत्न करतात, ॲज वेल ॲज कॉस्ट ऑफ जनरेशन. टू रिड्यूस द पीक पॉवर डिमांड, पीक पॉवरची जी काय डिमांड आहे ती रिड्यूस करण्यासाठी देअर आर टू ऑप्शन्स, इथे दोन ऑप्शन्स आहेत. रिडक्शन इन पॉवर डिमांड ड्युरिंग पीक हॉवर्स, ओके. पॉवरची जी काय डिमांड आहे पीक हॉवर्समध्ये ती रिड्यूस करायची. अजून एक ऑप्शन आहे ओव्हरऑल डिक्रीज इन पॉवर डिमांड, ओव्हरऑल पॉवर डिमांड डिक्रीज करायची, ओके. ओव्हरऑल पॉवर डिमांड काय करायची, डिक्रीज करायची. डिमांड साईड टेक्निक सच ॲज टाईम ऑफ यूज, ओके. मागणीच्या साईडचं जी काय टेक्निक आहे, पद्धत आहे ती टाईम ऑफ यूज इनिशिएटिव्ह, ओके. टाईम ऑफ यूज म्हणजे वापराची वेळ काय करते, इनिशिएटिव्ह घेते. इनिशिएटिव्ह घेणे म्हणजे पुढाकार घेऊ शकते. प्लेज महत्त्वाचा रोल इथं प्ले करतात इनिशिएटिव्ह टाईम ऑफ यूजचा, ओके. इन लोड कर्व फ्लॅटरिंग बाय एनकरेजिंग, ओके. इन लोड करंट जो काय त्याची खुशामत राखण्याचा किंवा त्याला एनकरेजिंग करण्याचा, ओके. एनकरेजिंग म्हणजे उत्साहवर्धक त्यांना ठेवण्याचं काम हे टाईम ऑफ यूजचा इनिशिएटिव्ह त्याचा तो मेजर रोल प्ले करू शकतो, ठीक आहे. बाय एनकरेजिंग कन्झ्युमर टू चेंज एनर्जी युजेस, हे कशा पद्धतीने होऊ शकतं, तर कन्झ्युमरचा जो एनर्जी यूज करण्याचा जो टाईम ऑफ यूज आहे तो चेंज करून, ओके. कन्झ्युमर टू चेंज एनर्जी युजेस बिहेवियर बाय अल्टरिंग युजेस टायमिंग्स, ओके. बाय अल्टरिंग युजेस टायमिंग फॉर ॲक्टिव्ह लोड शिफ्टिंग. In TOU, in time of use, tariff structure of consumer is charged at different rates for his electricity consumption during different duration of the day, okay. टाइम ऑफ यूज मध्ये काय होतं पहा, टॅरिफ स्ट्रक्चर, दराचा जो काय आकार आहे, दराचा जो काय स्ट्रक्चर आहे, द कन्झ्युमर इज चार्जड ॲट डिफरंट रेट्स, ओके. कन्झ्युमर चार्ज केले जातात डिफरंट रेट्स फॉर ही इज इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन, ओके. त्याच्या इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन करण्यासाठी ड्युरिंग डिफरंट ड्युरेशन ऑफ द डे, ओके. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळांसाठी, ड्युरेशनसाठी, टाईमसाठी, ओके. इट इम्प्लाइज डिफरंट कॉस्ट, ओके. इट इम्प्लाइज करणे म्हणजे सुचवणे. इट इम्प्लाइज डिफरंट कॉस्ट फॉर युनिट कन्झम्ड इन मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग अँड नाईट, ओके. तो एक डिफरंट कॉस्ट सुचवू शकतो फॉर, ठीक आहे. फॉर म्हणजे त्यासाठी युनिट कन्झ्युम्डसाठी इन मॉर्निंग, आफ्टरनून, इव्हिनिंग अँड नाईट. इन दिस टॅरिफ स्ट्रक्चर इलेक्ट्रिसिटी इज मेड एक्सपेन्सिव्ह, ओके. ह्या टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रिसिटी ही एक्सपेन्सिव्ह, खर्चिक बनवलेली आहे. इज मेड एक्सपेन्सिव्ह इन पीक डिमांड हावर्स, ओके. ह्या टॅरिफ स्ट्रक्चरमध्ये इलेक्ट्रिसिटी ही काय केलेली आहे, एक्सपेन्सिव्ह बनवलेली आहे पीक डिमांड हावर्समध्ये, ओके. म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंगला जो पीक डिमांड हावर्स असतो, म्हणजे जास्तीचा मागणीचा जो तास असतो त्या तासामध्ये हे इलेक्ट्रिसिटीचा स्ट्रक्चर जो आहे, टॅरिफचा स्ट्रक्चर तो अधिक खर्चिक बनवलेला आहे. सो दॅट कन्झ्युमर विल प्रेफर
so that consumer will prefer to not use electricity in that slot. ओके, म्हणून काय करतात की कंझ्युमर या दिवसामध्ये, या टाईममध्ये, या वेळेमध्ये की इलेक्ट्रिसिटी यूज करायचं टाळतात. ओके, ड्युरिंग लो डिमांड पिरियड, जिथं ज्यावेळी लो डिमांड पिरियड असतो, टाइम असतो, दॅट इज ऑफ पीक हावर्स. ओके, दॅट इज ऑफ पीक हावर्स म्हणजे मॉर्निंग आणि इव्हिनिंगचा जो काय टाइम आहे, हावर्स सोडून ऑफ पीक हावर्स, चार्जेस आर मेड लेस टू मेक युजर कंझ्युम इलेक्ट्रिसिटी इन दॅट ड्युरेशन. ओके, मॉडिफिकेशन ऑफ द कंझ्युमर लोड कर्व with this with this cooperative action results in saving for consumer, utility and society. It promotes load leveling. Okay, it promotes load leveling. Okay, म्हणजे promotes करणार म्हणजे प्रोत्साहित देणे. ओके, मॉडिफिकेशन ऑफ द कंझ्युमर लोड कर्व. ओके, कंझ्युमरचा जो काय लोड कर्वचा जो काय मॉडिफिकेशन आहे विथ धिस कोऑपरेटिव्ह ॲक्शन. ओके, कोऑपरेटिव्ह ॲक्शनने, ठीक आहे, results in saving for consumer, utility and society. It promotes load leveling. User consuming more electricity contributes the most to high overall cost of the system. Industrial load covers big percentage of utility load that necessitates their participation for load curve flattering the most. Time of day tariff structure is hence more applicable for industrial consumer. Okay, इथे पहा हे वाक्य, इंडस्ट्रियल लोड कव्हर्स बिग पर्सेंटेज ऑफ युटिलिटी लोड. ओके, इंडस्ट्रियल लोड काय करतात, जास्तीचा टक्के कव्हर करतात ऑफ युटिलिटी लोड दॅट नेसेसिटेट देअर पार्टिसिपेशन. ओके, म्हणजे इथे इंडस्ट्रीचं पण पार्टिसिपेशन महत्त्वाचं आहे फॉर लोड कर्व फ्लॅटरिंग. ओके, लोड कर्वची डिमांडची खुशामत राखण्यासाठी इंडस्ट्रीचं पण पार्टिसिपेशन इथं महत्त्वाचं आहे. द लोड कर्व फ्लॅटरिंग द मोस्ट. ओके, टाइम ऑफ डे टॅरिफ स्ट्रक्चर इज हेन्स मोर ॲप्लिकेबल फॉर इंडस्ट्रियल कंझ्युमर. म्हणून टाइम ऑफ डे टॅरिफ हे अधिक ॲप्लिकेबल आहे इंडस्ट्रियल कंझ्युमरसाठी. ओके, औद्योगिक क्षेत्रांसाठी. फॉलोइंग टेबल शोज ॲन एक्झाम्पल ऑफ टाइम ऑफ डे टॅरिफ फॉर रेसिडेन्शियल कंझ्युमर. ओके, खालील टेबल टाइम ऑफ डेचा दाखवतोय, टाइम ऑफ डे टॅरिफचा फॉर रेसिडेन्शियल कंझ्युमरसाठी. ओके, टेबल 4.10.1 रेसिडेन्शियल टाइम ऑफ यूज प्राइसिंग. रेसिडेन्शियल टाइम ऑफ यूज प्राइसिंग. ओके, इथं पहा प्राइस पिरियड दिलेला आहे, पीक हावर्स दिलेला आहे, शोल्डर हावर्स दिलेले आहेत, ऑफ पीक हावर्स दिलेले आहेत. ठीक आहे, प्राइस रुपीज पर किलोवॅट हावर दिलेला आहे. ओके, टाइम ऑफ डे दिलं आहे, टाइम ऑफ डे. ओके, म्हणजे दिवसाचा वेळ, कोणकोणते दिवसाचे वेळ आहेत बघा, वीकडेज. ओके, वीकडेज म्हणजे मंडेपासून फ्रायडेपर्यंत. ओके, विकेंड्स म्हणजे सॅटर्डे संडे. ओके, तिथं आपला टाइम ऑफ यूज कसा असतो पहा. ठीक आहे, 16 to 20 हावर्स. 16 to 20 हावर्स म्हणजे दुपारचे 4 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत. ओके, रात्रीचे 8, दुपारचा 4 वाजल्यापासून ते रात्रीचे 8 पर्यंत काय असतो, पीक हावर्स असतो. पीक हावर्स अशा वेळी प्राइस किती आहे, 6.50 रुपीज पर किलोवॅट हावर म्हणजे प्रति युनिट 6.50 पैसे आपल्याला इथे प्राइस पाहायला मिळेल. ओके, दुपारचे 4 वाजल्यापासून ते रात्रीचे 8 वाजेपर्यंतचा. ओके, हा पीक हावर्स आहे वीकडेज मधला. ओके, विकेंड्समध्ये काय, नो पीक हावर्स. विकेंड्समध्ये नो पीक हावर्स, पीक हावर्स नाहीच आहे विकेंडमध्ये. ठीक आहे, शोल्डर टाईममध्ये पहा, म्हणजे शोल्डर टाईममध्ये ओके सकाळचे 7 ते संध्याकाळचे दुपारचे 4. ओके, सकाळचे 7 ते संध्याकाळचे 4 वाजेपर्यंतचा जो टाइम आहे, जो वेळ आहे, जो हावर्स आहे, त्याला आपण शोल्डर्स हावर्स म्हणतो. त्यावेळी प्राइस किती आहेत, ओके, 5 रुपीज पर किलोवॅट हावर किंवा 5 रुपीज पर युनिट. ओके, विकेंड्समध्ये पहा 17 to 21 हावर. ओके, म्हणजे सायंकाळचे 5 वाजल्यापासून ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत. ओके, सायंकाळी 5 वाजल्यापासून ते रात्रीचे 9 वाजेपर्यंत. ओके, हा काय आहे, शोल्डर टाइम आहे विकेंडसाठी, सॅटर्डे अँड संडेसाठी. ओके, ऑफ पीक पहा, ऑफ पीकसाठी रुपीज पर युनिट किती प्राइस आहे, 3.15 पैसे. ओके, वीकडेजमध्ये पहा मंडे टू फ्रायडे 22 to 7 म्हणजे रात्रीचे 10 वाजल्यापासून ते सकाळचे 7 पर्यंत हा ऑफ पीक हावर आहे वीकडेमध्ये. ओके, ऑफ पीक हावरमध्ये इथे म्हणजेच काय की इथं जास्त लोड यूज केला जात नाही रेसिडेन्शियलमध्ये. ओके, रात्रीची वेळ.
ठीक आहे, रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंतचा. आणि विकेंड्समध्ये पहा 22 ते 7. ओके, 22 हॉवर्स टू 7 हॉवर्स. ओके, म्हणजेच काय, हा पण विकेंड्समध्ये पण काय आहे, ऑफ पीक आहे. ओके, लक्षात येते का पहा. ओके, वन मोर ग्राफ शोन अगेन, टाइम वर्सेस प्राइस, रुपीज इन रुपीज पर किलोवॅट आवर और रुपीज इन पर युनिट. ठीक आहे, एक्झाम्पल ऑफ TOD प्राइसिंग फिगर 4.10.1 हा होता तुमचा रेसिडेन्शियल टाइम ऑफ यूज प्राइसिंग. 4.10.1 हा आहे 4.10.1 एक्झाम्पल ऑफ TOD प्राइसिंग. ओके, इथं आपण पाहू शकतो 7 to 16, ठीक आहे, 16 to 20 हे टाइम आवर्स आहेत. त्याच्यामध्ये ह्या टाइम आवर्समध्ये आपण अंदाजे लावू शकतो किंवा इथे दिलेलंच आहे रुपीज पर युनिट प्राइस. ओके, this is the example of TOD pricing. okay, seasonal tariff is an aspect. seasonal tariff म्हणजेच काय, उन्हाळ्यात, हिवाळ्यात, पावसाळ्यात सीजनल तारीफ ऋतू वाईज दर जे आहेत इज अन ॲस्पेक्ट ऑफ TOD तारीफ. ओके, ॲस्पेक्ट म्हणजे पैलू आहेत टाइम ऑफ डे तारीफचे, इन विच युनिट रेट व्हॅरी विथ रिझन विथ सीझन, इन विच युनिट रेट व्हॅरी विथ सीझन. Tariff shown in above table may be different for summer or winter in case of seasonal tariff. To reflect the accurate cost imposed due to different uses pattern at different time of day is an ideal scheme. ओके, टू रिफ्लेक्ट म्हणजे परावर्तित होणे, प्रतिबिंबित होणे. ओके, प्रतिबिंबित होणे. द ॲक्युरेट कॉस्ट इम्पोज्ड. ओके, इम्पोज्ड म्हणजे लादलेला. ठीक आहे, ड्यू टू डिफरंट युजेस पॅटर्न. ओके, वेगवेगळ्या युजेस पॅटर्नच्यामुळे जो दर लादला गेलेला आहे तो रिफ्लेक्ट होण्यासाठी ॲट डिफरंट टाइम ऑफ डे इज अन आयडियल स्कीम. ओके, हा म्हणजे टाइम ऑफ डे काय आहे, ही आयडियल स्कीम आहे. ओके, 4.10.2 ऑफ पीक डे तारीफ. ऑफ पीक डे तारीफ. ऑफ पीक म्हणजे काय, आत्ताच आपण पाहिला. ऑफ पीक म्हणजे जिथं जास्त लोडची मागणी नाही किंवा जिथं जास्त लोड यूज केलेला नाही तो ऑफ पीक आहे. ओके, ऑफ पीक डे तारीफ. ठीक आहे, डिफाईन द फॉलोइंग तारीफ. पीक ऑफ डे तारीफ किंवा ऑफ पीक डे तारीफ म्हटला तरी चालेल. एक्सप्लेन टाइम ऑफ डे अँड पीक ऑफ डे तारीफ. ओके, in MSBT exam summer 17 winter 18 the question is asked on the topic peak of day tariff. Okay, definition of peak tariff म्हणजे काय, refers to the electricity at lower and discounted rate. Okay, off peak tariff is refers to the electricity at a lower and discounted rate during specific time outside busy hours. Okay, outside busy hours सोडून ज्यावेळी इलेक्ट्रिसिटी ॲट लोअर आणि डिस्काउंटेड रेट अप्लाय केलेला असतो त्याला आपण म्हणतो ऑफ पीक तारीफ. ओके, विच इज चीपर ॲज कम्पेअर टू जनरल युजेस तारीफ. ओके, विच इज चीपर. ओके, म्हणजे स्वस्त आहे ॲज कम्पेअर टू जनरल युजेस तारीफ. रेसिडेन्शियल अँड कमर्शियल कन्झ्युमर यूज लेस इलेक्ट्रिसिटी ॲट नाईट अंटिल मॉर्निंग. ओके, घरगुती आणि व्यावसायिक जे ग्राहक आहेत, कन्झ्युमर्स आहेत, ते लेस इलेक्ट्रिसिटी यूज करतात नाईट ते सकाळपर्यंत. ओके, नाईट अंटिल मॉर्निंग अँड द आफ्टरनून स्लॉट. ओके, आणि आफ्टरनून स्लॉटपर्यंत इज ऑल्सो टू ऑफ लेस कन्झम्पशन रेफर्ड ॲज ऑफ पीक हवर्स. ओके, यांना ऑफ पीक हवर्स असं रेफर केलेलं आहे. ओके, नॉर्मली हायेस्ट कन्झम्पशन इज ऑब्झर्व इन द इव्हिनिंग टाइम ऑफ द डे दॅट मेक्स it sensitive period. Okay, normally highest consumption is observed in the evening time of the day that makes it sensitive period. Hence power plant experience a peak load demand in the evening and least load demand at night. Okay, म्हणून पॉवर प्लांट एक्सपिरियन्स करतात, अनुभव करतात पीक लोड डिमांड म्हणजे जास्तीचं लोडची मागणी इन द इव्हिनिंग अँड लीस्ट म्हणजे कमी लोड मागणी ॲट नाईट. ओके, during this off peak time generation and distribution equipments may have to remain idle. Okay, during this off peak time मध्ये जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन इक्विपमेंट्स काय असतात, मे हॅव कदाचित ते असू शकतात इन निष्क्रिय, रिमेन इन आयडियल. ओके, रिमेन म्हणजे राहतात, आयडियल म्हणजे निष्क्रिय. साहजिकच आहे, जिथे लोडची मागणी नाही आहे तिथे डिस्ट्रीब्युशन अँड जनरेशन इक्विपमेंट काय असणार आहेत ऑफ पीक टाईममध्ये,
निष्क्रिय असणार आहेत. ओके, दिस सिच्युएशन इज नॉट डिझायरेबल. दिस सिच्युएशन इज नॉट डिझायरेबल. ही सिच्युएशन काय आहे? नॉट डिझायरेबल आहे. ओके, as it may lead to decrease in their efficiency. Okay, this situation is not desirable as it may lead to decrease in their efficiency and large capital is invested behind them as well. ओके, ठीक आहे ना. ही सिच्युएशन काय आहे? डिझायरेबल वाटण्यासारखी नसणार आहे, कारण लार्ज कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे त्याच्या मागे. ओके, ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग बिझी हवर्स, ऑन द कॉन्ट्ररी ड्युरिंग बिझी हवर्स, याच्या विरुद्ध ड्युरिंग बिझी हवर्स, पहा बिझी हवर्समध्ये काय होतं? दॅट इज पीक हवर्स. कन्झ्युमर डिमांड इन्क्रीज टू सच एक्सटेंट दॅट पॉवर प्लांट हॅज टू गिअर अप जनरेशन अँड कंडिशन्स generation and conditions may rise where utility needs to purchase power to meet the demand. It is possible to supply electricity without additional capital cost by making consumer use electricity during off-peak timing. Okay, it is possible to supply electricity without additional capital cost by making consumer use electricity during off-peak timing. Off-peak tariff is designed to reward the consumer for using electricity outside the peak hours. Okay, off-peak tariff is designed to reward the consumer for using electricity outside the peak hours. Off-peak tariff may not be suitable for all electric appliances. Off-peak tariff may not be suitable for all electrical appliances. Okay, off-peak tariff डिझाईन केलं असलं कन्झ्युमरला रिवॉर्ड देण्यासाठी युझिंग इलेक्ट्रिसिटी आउटसाइड द पीक हवर्स. ओके, इलेक्ट्रिसिटी ते वापरलेलं असतात आउटसाइड द पीक हवर्स, म्हणजे पीक हवर्स सोडून जे इलेक्ट्रिसिटी वापरतात त्यासाठी कन्झ्युमरला रिवॉर्ड देण्यासाठी ऑफ पीक टाईप टॅरिफ हे डिझाईन केलं असलं तरी ऑफ पीक टॅरिफ मे नॉट सुटेबल फॉर ऑल इलेक्ट्रिक अप्लायन्सेस, बट इट प्रूव्ज आयडियल फॉर सम स्टँड अलोन अप्लायन्सेस सच as water heating, pumping, refrigeration, etc., which do not need to run during peak hours. ओके, जरी हे सुटेबल नसलं काही अप्लायन्सेससाठी, काही उपकरणांसाठी, तरी ते एक आयडियल असू शकतं. आयडियल फॉर सम स्टँड अलोन अप्लायन्सेस सच ॲज वॉटर हिटिंग, pumping, refrigeration, etc., which do not need to run during peak hours. Following table shows an example discount for use in off-peak hours applicable for water work of connected load of 50 HP or more. ओके, खालील टेबल एक 50 HP पर्यंतचा वॉटर वर्कच्या अप्लायन्सेससाठी शो करतोय. ओके, इथे पहा ऑफ पीक हावर्स म्हणजेच काय की जिथे लोड आपण जास्त वापरत नाही अशी वेळ 11 हावर्स टू 18 हावर्स, 11 हावर्स टू 18 हावर्स. ठीक आहे ना, म्हणजेच काय सकाळचे 11 ते सायंकाळचे 6 पर्यंत हा ऑफ पीक हावर आहे दुपारचा. ठीक आहे, याच्यामध्ये डिस्काउंट पहा 50 पैसा पर युनिट, 50 पैसा पर युनिट एनर्जी बिलामध्ये प्रति युनिट पर मंथ असू शकतं 50 पैसा पर युनिट. ओके, 22 हावर्स टू 6 हावर्स नेक्स्ट डे, 22 हावर्स टू 6 हावर्स नेक्स्ट डे म्हणजे रात्रीचे 10 ते सकाळचे 6 म्हणजेच नेक्स्ट डे पुढच्या दिवसात. लिस्ट लोड हावर्स म्हणजे इथे कमी लोड हावर आहे, कमी लोडचा वेळ आहे हा, रात्रीचे 10 ते सकाळचे 6. ओके, याच्यामध्ये पहा 1.50 पैसे पर युनिट डिस्काउंट आहे. ओके, पर युनिट डिस्काउंट आहे. ठीक आहे, फ्रॉम दिस वी कॅन ऑब्झर्व दॅट ड्युरिंग नाईट हावर्स बिंग हावर ऑफ लिस्ट लोड डिमांड डिस्काउंट इज मोर ॲज कम्पेअर टू डिस्काउंट इन आफ्टरनून. These appliances are metered separately and charged according to off-peak tariff. Okay. Syllabus topic 4.10.3 maximum demand tariff. Maximum demand म्हणजे जास्तीची मागणीचा दर. Okay. In this topic, in MSBT exam, winter 17, summer 17, winter 18, the question is asked on this topic. Describe maximum demand tariff and power factor tariff. Define the following term related to tariff: billing demand, contract demand, sanctioned demand, maximum demand. Okay, state the incentives and penalties related to following tariff structure: maximum demand tariff, load factor tariff. Okay, maximum demand tariff is similar to two-part tariff as seen earlier. Okay,
म्हणजे याच्यापूर्वी आपण टू पार्ट टॅरिफ शिकलो होतो त्या पद्धतीनंच मॅक्झिमम डिमांड टॅरिफ आहे. मॅक्झिमम डिमांड टॅरिफ कन्सिस्ट ऑफ टू पार्ट, दॅट इज डिमांड चार्ज अँड एनर्जी चार्ज. दोन चार्ज याच्यामध्ये लावलेले असतात, डिमांड चार्ज आणि एनर्जी चार्ज. मॅक्झिमम डिमांड टॅरिफमध्ये डिमांड चार्ज इज अ चार्ज बेस्ड ऑन मॅक्झिमम डिमांड ऑफ कन्झ्युमर इन KVA. ओके, डिमांड चार्ज हा काय आहे, चार्ज आहे तो कन्झ्युमरच्या मॅक्झिमम डिमांड ऑफ कन्झ्युमर इन KVAच्या चार्जवरती बेस्ड आहे. ओके, इन दिस टॅरिफ maximum demand is actually measured with maximum demand indicator installed in consumer premises, unlike a rough estimate as in two part tariff. Okay, in this tariff, या tariff दरमध्ये या दरांमध्ये maximum demand is actually measured with maximum demand indicator installed in consumer premises, unlike a rough. okay, unlike a rough म्हणजे वेगळा च्यापेक्षा वेगळा. okay, unlike a rough estimate as in two part tariff. Energy charge depends on energy consumed by user in kilowatt hour. Okay, total charge in maximum demand is again same as in case of two part tariff, a sum of maximum demand charge and charge according to rate per unit of energy consumed. Okay, maximum demand tariff मध्ये दोन चार्ज असतात, एक डिमांड चार्ज आणि एक एनर्जी युजेस चार्ज. ओके, maximum tariff is found to be beneficial for electrical installations having high load factor. Maximum tariff is found to be beneficial for electrical installations having high load factor. ओके, ज्या लोडचा हाय लोड फॅक्टर आहे त्यांच्यासाठी मॅक्झिमम तारीफ हा बेनिफिशियल आहे, फायद्याचा आहे असं आढळून आलेला आहे. ओके, इट रिक्वायर्स लोड कन्झम्पशन टू बी स्टेडी. इट रिक्वायर्स लोड कन्झम्पशन टू बी रिमेन स्टेडी over a long duration, which is hardly possible. In that case, maximum demand tariff may prove costlier as compared to other. Okay, अशा वेळी maximum demand हा costlier आहे हा सिद्ध करतो other than as compared to other. Exceeding the maximum demand over a sanctioned limit may cause penalty to consumer. Okay, maximum demand पेक्षा जर तुमची लोडची डिमांड एक्सिडिंग होत असेल, ओके, सँक्शन लिमिटपेक्षा, तर काय होणार आहे, कॉजेस पेनल्टी टू कन्झ्युमर. दिस tariff is most suitable for commercial and industrial consumer only. ही तारीफ स्ट्रक्चर फक्त कमर्शियल आणि इंडस्ट्रियल कन्झ्युमरसाठी उपयोगाचे आहे, सुटेबल आहे. ओके, नेक्स्ट सिलेबस टॉपिक 4.10.4 पॉवर फॅक्टर tariff. And on power factor tariff in MSBT exam winter 12, winter 14, winter 15, summer 17, winter 17, winter 18, the question is asked, what is PF tariff, power factor tariff. ओके, पॉवर फॅक्टर म्हणजे शक्तीचा घटक. ठीक आहे, फॅक्टर म्हणजे घटक, शक्तीचा घटक. व्हॉट इज पॉवर फॅक्टर tariff, हाउ इट हेल्प्स इन एनर्जी कन्झर्वेशन, स्टेट the incentive and penalty related with power factor tariff. What is power factor tariff, explain how it helps in energy conservation, how power factor and load factor contributes technical losses in transmission and distribution system, describe maximum demand tariff and power factor tariff, state and explain power factor tariff, discuss how power factor tariff results into energy conservation, describe maximum demand tariff and power factor tariff. Okay, as its name suggests, in this tariff, power factor of the consumer load is taken into account while charging the consumer for his electricity use. Low power factor is an indication of इनइफिशियंट यूज ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी. ठीक आहे, लो पॉवर फॅक्टर शक्तीचा घटक कमी असणे हा दर्शवतो की इनइफिशियंट म्हणजे अकार्यक्षम तुम्ही इलेक्ट्रिसिटीचा वापर करताय. अकार्यक्षम म्हणजे निष्क्रिय उगच. ठीक आहे, पॉवर फॅक्टर इक्वल्स टू ॲक्टिव्ह पॉवर. पॉवर फॅक्टरचा इथं फॉर्म्युला दिलेला आहे, ॲक्टिव्ह पॉवर डिवायडेड बाय अपॅरंट पॉवर KVA. ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे सध्या उपस्थित ॲक्टिव्ह पॉवर म्हणजे ॲक्टिव्ह पॉवर, ठीक आहे, वापरात असलेली शक्ती. अपॅरंट पॉवर म्हणजे प्रेझेंट शक्ती, प्रेझेंट म्हणजेच उपस्थित असलेली शक्ती, अपॅरंट पॉवर. ओके, इट कॅन बी ऑब्झर्व दॅट मोर पॉवर फॅक्टर डिक्रीज फ्रॉम युनिटी increase in KVA demand is observed increase and load kilowatt remains constant. ओके, काय होतं पहा, इट कॅन बी ऑब्झर्व दॅट असं निदर्शनात आलं आहे की मोर पॉवर फॅक्टर डिक्रीज फ्रॉम युनिटी. ठीक आहे, पॉवर फॅक्टर युनिटीपासून जर डिक्रीज होत असेल तर अशा वेळी काय होणार आहे, इन्क्रीज इन KVA डिमांड. इन्क्रीज इन KVA डिमांड म्हणजे अपॅरंट पॉवरमध्ये काय होईल, अपॅरंट पॉवरची मागणी वाढेल. इन्क्रीज इन KVA डिमांड इज ऑब्झर्वड increase and
लोड किलोवॅट रिमेन कॉन्स्टंट. त्यावेळी ॲक्टिव्ह पॉवर किलोवॅट आहे, जो का लोडचा पॉवर आहे, ॲक्टिव्ह म्हणजे आत्ताची सध्याची शक्ती, ती काय असेल, कॉन्स्टंट असते असं आढळून आलेलं आहे. अंडर पुअर पॉवर फॅक्टर, ओके, अंडर पॉवर फॅक्टर म्हणजे युनिटीपासून जर खाली पॉवर फॅक्टर येत असेल, अंडर पुअर पॉवर फॅक्टर कॅपॅसिटी रिक्वायरमेंट ऑफ equipment of generation, transmission and distribution is more than that of good power factor. Okay, capacity requirement of equipment, जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशनच्या इक्विपमेंट जे आहेत त्यांची कॅपॅसिटी काय येणार आहे, इन्क्रीज होईल दॅन दॅट गुड पॉवर फॅक्टर. इट causes high rating of station equipments and line losses as well as more current is drawn under this condition. ओके, लो पॉवर फॅक्टर असेल त्यावेळी काय होणार आहे, स्टेशन इक्विपमेंट आणि लाईन लॉसेस काय होतील, वाढतील, मोर करंट ड्रॉ करतील अंडर दिस कंडिशन्स. ओके, इट्स व्हेरी नेसेसरी टू रन पॉवर प्लांट ॲट मोस्ट इकॉनॉमिकल पॉवर फॅक्टर ॲज इट्स इन्क्रीज युटिलिटी ऑफ प्लांट अँड मेक यूज ऑफ इक्विपमेंट ॲट इट्स मॅक्झिमम इफिशियन्सी. To encourage consumer for having good power factor, following types of tariff are used. ओके, ग्राहकांना एनकरेज करण्यासाठी, ग्राहकांना उत्सर्जित करण्यासाठी काय केलेलं आहे, इथे वेगळा पॉवर फॅक्टर टॅरिफ स्ट्रक्चर डिझाईन केलेला आहे. ओके, पहा इथे पाहू शकतो आपण पॉवर फॅक्टर टॅरिफ, शक्तीच्या घटकांचा जो काय दर आहे तो पॉवर फॅक्टर टॅरिफ. ओके, फर्स्ट आहे KVA मॅक्झिमम डिमांड टॅरिफ. KVAचा मॅक्झिमम डिमांड टॅरिफ ठरवून दिलेला आहे. किलोवॅट हॉवर अँड KVARH, किलो व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह हॉवर्स टॅरिफ दिलेला आहे. स्लायडिंग स्केल टॅरिफ दिलेला आहे. ओके, पॉवर फॅक्टर टॅरिफ पहा, फिगर C4.10 पॉवर फॅक्टर टॅरिफ. फर्स्ट आहे KVA मॅक्झिमम डिमांड टॅरिफ. KVA, किलो व्होल्ट ॲम्पियर मॅक्झिमम डिमांड टॅरिफ. दिस इज नथिंग बट टू पार्ट टॅरिफ विच दिस इज नथिंग बट टू पार्ट तारीफ विथ सम मॉडिफिकेशन्स. हे एक प्रकारचं टू पार्ट तारीफच आहे, परंतु त्याच्यामध्ये थोडाफार बदल केलेला आहे. इन दिस केस फिक्स्ड चार्जेस आर सेट ऑन द बेसिस ऑफ मॅक्झिमम डिमांड. या केसमध्ये फिक्स्ड चार्ज सेट केलेला आहे मॅक्झिमम डिमांडच्या मागणीनुसार इन KVA रादर दॅन किलोवॅट. ओके, ओके, रादर दॅन किलोवॅट अनलाइक टू पार्ट तारीफ. टोटल चार्ज इक्वल्स टू रुपीज. ओके, फिक्स्ड चार्ज पर किलो व्होल्ट ॲम्पियर प्लस CV पर किलोवॅट हवर. ओके, चार्ज पर किलोवॅट हवर, फिक्स्ड चार्ज पर किलोवॅट हवर ऑफ मॅक्झिमम डिमांड असेस्ड. ओके, एनर्जी कंझ्युम्ड चार्ज पर किलोवॅट हवर ऑफ एनर्जी कंझ्युम्ड. ठीक आहे, कंझ्युमर विथ लो पॉवर फॅक्टर विल हॅव टू पे मोर फिक्स्ड चार्ज ॲज KVA हॅज ॲन इनवर्स रिलेशन विथ पॉवर फॅक्टर. ओके, एक लक्षात येते का पहा, KVA हा इनवर्स रिलेशन आहे पॉवर फॅक्टरच्या. ठीक आहे, म्हणून काय होईल, कंझ्युमर विथ लो पॉवर फॅक्टर, जर कंझ्युमरचा लो पॉवर फॅक्टर आला, विल हॅव टू पे मोर फिक्स्ड चार्ज. ओके, त्यांना फिक्स्ड चार्ज अधिक द्यावा लागेल. ठीक आहे ना. KVA पॉवर फॅक्टर, KVA मॅक्झिमम डिमांड टॅरिफ encourage consumer operates their electrical load at improved power factor. Okay, kilowatt hour and KVARH means kilovolt ampere reactive hour tariff. As the name suggests, in this tariff measurement of kilowatt hour and KVARH is measured as well as charged separately. Increase in power factor results decrease in KVARH and vice versa. Okay, consumer with installation having low power factor draws more reactive power. Improvement in power factor will cause decrease in cost of KVARH component of total cost. Sliding scale tariff. Sliding scale tariff. This is one of the tariff structure which are rarely used. This is also well known as average power factor tariff. Under this scheme, average power factor is taken for reference. If power factor falls below the reference, surcharge per unit consumed is added in cost component of power factor, and if rises above the reference, a discount is given as well. For example, an average power factor of 0.85 is set as a reference. Surcharge is applicable for decrement of every 0.01 from reference value, and every rise by 0.01 is rewarded as discount. Whenever the measurement of average power factor is not possible using installed meter in the premises,
Then average power factor over a billing period is calculated by average power factor equals to total kilowatt hour per total kVAH. Okay, here kVAH equals to under root summation of kilowatt hour square plus square of kvrh. Okay, syllabus topic 4.10.5 लोड फॅक्टर तारीफ. लोड फॅक्टर तारीफ, लोडचा जो घटक आहे त्याचा दर. हाऊ पॉवर फॅक्टर अँड लोड फॅक्टर contributes technical losses in transmission and distribution system. This question is asked in winter 15. Okay, it is a very old question. Definition of load factor tariff. Load factor is a ratio of average load to maximum demand over a certain duration, a day or a month or a year. Okay, लोड फॅक्टर काय आहे? ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम डिमांडचा रेशो आहे ओव्हर अ सर्टन ड्युरेशन. ओके, ओव्हर अ सर्टन ड्युरेशन, एका विशिष्ट टाईमचा, ठीक आहे, ड्युरेशन काळाचा. मग तो एका दिवसाचा असेल किंवा एका मंथचा असेल किंवा एका इयरचा असेल. लोड फॅक्टर इक्वल्स टू ॲव्हरेज लोड पर मॅक्झिमम डिमांड. ऑल्सो लोड फॅक्टर ॲज डिफाइन्ड बाय our state utility. Load factor is equals to consumption during the month in meter unit upon maximum consumption possible during the month in unit. Okay, maximum consumption possible equals to contract demand kVA into actual power factor into total number of hours during the मंथ. ओके, मॅक्झिमम कन्झम्पशन पॉसिबल. ठीक आहे, मॅक्झिमम कन्झम्पशन पॉसिबलचा फॉर्म्युला इथे दिलेला आहे. कॉन्ट्रॅक्ट डिमांड KVA, कॉन्ट्रॅक्ट केलेली सँक्शन केलेली जो काय डिमांड आहे KVA मधील, गुणिले ॲक्च्युअल पॉवर फॅक्टर जो आता प्रेझेंट आहे ॲक्च्युअल पॉवर फॅक्टर, इन टू टोटल नंबर ऑफ हावर्स ड्युरिंग द मंथ. ओके, एका महिन्याचे टोटल तास इथे कॅल्क्युलेशन करायचे आहेत मॅक्झिमम कन्झम्पशन पॉसिबल मिळवण्यासाठी. ठीक आहे. लोड फॅक्टर इज अ मेजर ऑफ युनिफॉर्मली and efficiency with which energy is being used. Load factor is a measure of uniformity and efficiency with which energy is being used. Load factor of a domestic consumer is observed to be near about 0.5 and that of commercial as well as industrial ranges from 0.5 to 0.8. In load factor tariff, load factor blocks are formed which defines the size of energy blocks. These energy blocks are in kilowatt hour per kilowatt of measured maximum demand rather than only in kilowatt hour. In a scheme of load factor blocking in a declining manner, consumer is given incentive for increase the load factor. This will encourage consumer to improve his load factor. Syllabus topic 4.10.6 Availability based tariff ABT. Availability based tariff ABT is a frequency based pricing scheme adopting in Indian power sector to maintain grid discipline by implementing disincentive, okay, disincentive during unscheduled power interchange UI. Okay, unscheduled power means unscheduled power interchange UI. What is availability based tariff ABT? Availability based tariff is a three-part pricing scheme that is fixed charge, variable charge and unscheduled power interchange UI incentive penalty per penalty. Okay, fixed cost, it is basically imposed on beneficiary in proportion to their untitled power from the generation station. This is the fixed cost. This means fixed cost is directly proportional to the plant capacity shared by the beneficiary. This is the reason fixed charge is often called a capacity charge. But this does not mean that generating station can claim any amount of fixed cost irrespective of its availability. The reimbursed fixed charges payable to generating station is dependent on the availability of plant. If the plant availability for a year is more than the set norm, the generating station get paid higher. In case the plant availability is less than the set norm over a year, the generating station is going to be paid lower. This is why
This tariff is called the availability based tariff. In earlier tariff, याच्या पूर्वीच्या दरांमध्ये fixed charge was dependent on plant load factor, but in availability based tariff it is linked with plant availability. Second आहे variable charge. Okay, variable charge. It is the most incurred. It is the cost incurred by generating station to produce megawatt day to day. Variable charge is also called energy charge. It comprises of fuel charge like coal for thermal power plant, nuclear fuel bundle for nuclear power plant, gas for gas power plant, etc. Operating expenses, etc. Unscheduled interchange charge, UI charge. Unscheduled interchange means deviation म्हणजे बदल from the scheduled generation of plant or deviation from scheduled drawn of power by beneficiary. Suppose a generating station is scheduled to deliver 600 megawatt, but actually on a day it is supplying 700 megawatt. Even then, the station will be paid energy charge for scheduled generation, that is for 600 megawatt. For surplus 100 megawatts, the rate of energy charge will depend upon the prevailing grid frequency at the time. This energy charge for surplus supply, that is 100 megawatt, for our example is called unscheduled interchange charge, UI charge. The UI charge is linked with grid frequency. If the grid frequency is higher, that is more than 50.2 Hz, the rate of UI charge is 0. This means generation station will not be paid for excess generation of 100 megawatts when grid frequency is more than 50.2 Hz. Thus, the station is forced to reduce its generation to maintain grid frequency. Similarly, when the grid frequency is lower, the generating station is paid incentive for excess generation at UI rate. Let us say the grid frequency at that time is 49.4 Hz. In this case, a UI charge at the rate of around 875 paisa per kilowatt hour is paid to the station. This encourages to supply excess power into the grid by the stations so that grid frequency do not decrease further. Okay, this is the unscheduled interchange charge, variable charge and fixed cost of availability based tariff. Okay, we have seen all the specific tariffs in detail. Once again, I call specific tariff first: time of day tariff, off peak tariff, off peak day tariff, maximum demand tariff, power factor tariff, load factor tariff. Okay, we have seen these 5 specific tariff. In next video, next lecture, we will going to see syllabus topic 4.11, application of tariff system to reduce energy bill. Application of tariff system to reduce energy bill. So for next lecture, next video, keep watching SRG Technical, and thanks for watching this video.